मध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. रामरक्षा आरतीसाठी संजय राऊत मोरगावमध्ये येणार असून त्यांच्या निषेधासाठी भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करत काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. तसेच डिंक, फेविक्विक, चिकट टेप, फेविस्टिक आणि फेविकॉल ही भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाने दिलाय. बारामतीमध्ये राज्यसभेचे खासदार संजयजी राऊत साहेबांचा उद्या दौरा आहे आणि ते मोरगावमध्ये येत आहेत. मोरगाव हे अष्टविनायपैकी एक असं अभूतपूर्व एक मंदिर आहे आणि बारामती ही कवी मोरोपंतांची बारामती आहे. त्यामुळे याला एक संस्कृतीचा वारसा आहे. परंतु महाराष्ट्राला प्रसिद्ध असणारे वाचाळवीर खासदार संजयजी राऊत साहेब येत असल्यामुळं आमच्या मनामध्ये थोडा प्रश्न पडला की ते नेहमीच काही ना काहीतरी बोलत असतात, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळी करत असतात आणि म्हणून त्यांनी ती शिवीगाळी करू नये, सुसंस्कृतपणा या महाराष्ट्रामध्ये जपावा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती की त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना काहीतरी खास एक गिफ्ट युवा मोर्चाच्या वतीने आम्ही देतोय. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना तोंड लावण्यासाठी कुलूप दिलेला आहे. कुलूपाने जर राहणार नसेल तर फेविक्विक दिलेला आहे, डिंक दिलेला आहे. अशा अनेक वस्तू आम्ही माननीय संजय राऊत साहेबांना उद्या गिफ्ट करतोय आणि त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा युवा मोर्चाचा विचार आहे. हा सगळा विषय करत असताना खऱ्या अर्थानं संजय राऊत हे महाराष्ट्रामध्ये अर्वाच्य भाषेत संस्कृती नसलेले शब्द वापरणं, अनेक महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र हे संजय राऊत करत असतात. म्हणून त्यांना एक खास गिफ्ट भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून उद्या देण्यात येणार आहे.